नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मंगेश मस्के. आज एक नवीन विषय तुमच्या समोर मांडण्यासाठी उभा आहे. माझी मराठी गुदमरते, माझ्या मराठीचा श्वास कुठेतरी गुदमरतोय हे सांगायला तुमच्या समोर आज आलेलो आहे. होय, मराठीचा श्वास गुदमरतोय, मराठी शिक्षकाचा श्वास गुदमरतोय, मराठी गुरुजनाचा श्वास गुदमरतोय, या माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी जनांचा श्वास गुदमरतोय हे सांगण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, नोकरीचा आणि पोटाची खळगे भरण्यासाठी मुंबईचा प्रवास रोजच्या रोज करतोय. परंतु या मुंबईचा प्रवास करीत असताना मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकांमध्ये किवचित कुठेतरी एक दोन हातावर मोजणारे एखाद्या डब्यात मराठी जण दिसत आहेत. परंतु इतर सर्व परप्रांतीय त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं. माझा कोणत्याही परप्रांतीयांना विरोध नाहीये, परंतु माझी मराठी जगली पाहिजे, माझा महाराष्ट्र धर्म जगला पाहिजे, यासाठी तुमच्या समोर व्यक्त होतोय. आज शिक्षक, आज खऱ्या अर्थाने BEd MA मास्टर डबल मास्टर केल्यानंतर खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी माझा प्रवास सुरू असतो. आणि ही माझी जी काही आता जे काही ही व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेने कुठेतरी शिक्षकावर अन्याय केलेला आहे. आणि त्या अन्याय भरून काढण्यासाठी कुठेतरी नोकरीच्या शोधामध्ये आणि पोटाची खळगी भरण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मी जात असतो. मंडळी, आज शिक्षकांची अवस्था काय? मुळात ज्याला लिहिता वाचता येत नाही ते एखाद्या शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालेला आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आमच्यासारख्या तरुणांना ज्याचे गुणकौशल्य आहेत काहीतरी, त्याला कुठेतरी न्याय या ठिकाणी मिळत नाही. आज मराठी शाळांची संख्या काय आहे? ज्या इंग्रजांनी आमच्यावर इतके वर्ष राज्य केलं, त्यांची भाषा आम्हाला लादली, त्या भाषेची आम्हाला या महाराष्ट्रात आमच्या कलागुणांमध्ये कुठेही गरज वाटत नाही. ती भाषा आज आमच्या पालकांना महत्त्वाची वाटायला लागली. आमचं शेंबडं पोर देखील आमच्या इंग्रजी माध्यमातल्या शाळेतच शिकलं पाहिजे असं आमच्या पालकांना कुठेतरी वाटू लागतं. आणि तेच पालक मग पुढे जाऊन म्हणतात, माझी मराठी भाषा कुठेतरी टिकली पाहिजे. असंच 27 फेब्रुवारीला ते स्टेटस लावतात. तुमचं शेंबडं पोरग इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतंय आणि तुम्हाला मराठी भाषा टिकली पाहिजे असं तुम्हाला वाटू लागतं. असं शक्य आहे का? खरं आज मराठीची काय दशा आणि दिशा निर्माण झालेली आहे. आज मराठी जनांना खऱ्या अर्थाने स्वाभिमान बाळगावं का नाही, हा मुळात प्रश्न निर्माण झालेला आहे. याला कारण तसंच आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या किती मराठी शाळा आहेत बघा. काही वर्षापूर्वीचा कालखंड, तुम्ही आम्ही लहान असतानाचा कालखंड बघितला तर हजारो मराठी शाळांची संख्या होती. पण आज कुठेतरी 15-16 एखाद्या भागात शाळा आहेत आणि हजारो इंग्रजी माध्यमाच्या इतर माध्यमाच्या शाळा सुरू झालेल्या. इंटरनॅशनल शिक्षण घ्यावं, मुळात घ्यावं ना, परंतु शिक्षणाची गंगा, संस्काराची गंगा ही मराठीने आम्हाला शिकवली. मराठी एक गंगा आहे आणि त्या प्रवाहात वाहणारा हा प्रत्येकजण संस्काराने नटलेला आहे. आणि मग ती मराठी आम्हाला संस्कार देत असते. तुमचं आमचं नातं महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपसुक आमच्या तोंडून जय येतं. हे तुमचं आमचं नातं आहे. मग ही मराठी कुठेतरी हरवत चालली. याच्या मागचं कारण म्हणजे मराठी शिक्षक जगला पाहिजे, मराठी शाळा जगल्या पाहिजे. आज मराठी शाळांची संख्या आणि काय अवस्था आहे, दुर्दशा आहे. आजची आमची व्यवस्था म्हणते की मराठी शाळा 15-16 हजार मराठी शाळा बंद करून टाका, कारण की तिथली पटसंख्या 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. अहो, पटसंख्या वाढवा ना. मराठी शाळा बंद पडून हा प्रश्न सुटणार आहे का? शिक्षण व्यवस्था जर आमची योग्य रीतीने काम करू लागली तर खऱ्या अर्थाने पटसंख्या आपोआप वाढेल. त्याच्यासाठी मराठी शाळा बंद पाडणं, मराठी शाळा बंद करणं, हे मला वाटतं की आजच्या या व्यवस्थेने न्याय देण्याचं काम केलंय का, हा तुम्हाला आम्हाला पडणारा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आजच्या मराठी शाळेची अवस्था काय अवस्था आहे? आज कोणाला मराठी शाळेत शिकावंसं वाटतं का? मुळात जे पालक आज खऱ्या अर्थाने मराठी माध्यमातून शिकून एखाद्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत, त्याच्याच पालकाला, त्याच्या पोराला मराठी शाळेत मात्र शिकवावंसं वाटत नाही. ही शोकांतिका तुम्ही आम्ही स्वीकारली पाहिजे. आणि मग काय तुम्ही 27 फेब्रुवारीला मराठी दिवस साजरा करता? काय छत्रपती शिवाजी महाराजांचा गोडवा आणि जय जयकार करता? अहो, आज मराठीचा जंखा छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी दिल्लीपर्यंत त्याचा पताका फडकवला. अनेक माझ्या या विचारवंतांनी दिल्लीपर्यंत त्याचा पताका फडकवला. परंतु तुम्ही आम्ही काय करतो? त्याच कुठेतरी त्या मराठीचा गळा घोटण्याचं काम मात्र या मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मंडळी हो, खऱ्या अर्थाने बोलतोय. आजचा विषयच माझा मुळात तसा आहे की मराठी कुठेतरी गुदमरते, तिचा श्वास कुठेतरी गुदमरतोय. ती श्वास घेऊ पाहते, परंतु इतर भाषा त्यावर आघात करून त्या मराठी भाषेला कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आम्ही संपवतोय. इतर कोणत्याही भाषा, इतर कोणताही प्रांत, इतर कोणतेही नागरिक त्या भाषेला संपवण्याचा प्रयत्न करत नाहीत. उलट ती भाषा शिकतात. माझे काही उत्तर प्रदेशचे बांधव आहेत, काही बिहारचे बांधव आहेत, काही पंजाबचे बांधव आहेत, काही झारखंडचे बांधव आहेत, काही
इतर उत्तराखंडचे बांधव आहेत ते या ठिकाणी येऊन माझी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही कुठेतरी त्यांच्याशी बोलत असताना इतर भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये बोलण्याचा कुठेतरी आवेरावा आणतो आणि मग कुठेतरी आपल्याला कळून येतं की हा कुठेतरी महाराष्ट्रीयन परप्रांतीय आहे. हो, खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हीच सगळ्यांनी खऱ्या अर्थाने याची सुरुवात केली पाहिजे. मराठी शिक्षक जगला पाहिजे. आज शिक्षण व्यवस्थेची काय अवस्था आहे? आमचे सन्माननीय मिनिस्टर, शिक्षण मंत्री म्हणतात की जे काही 65-60 वर्षाची जे काही वयस्कर मंडळी आहे त्यांना आता तुम्ही सेवेत रुजू करा, परंतु तरुणांना संधी देऊ नका. अहो, त्यांचं रक्त, त्यांचं शिक्षण व्यवस्था संपली. आता कुठेतरी तरुणांनी ह्या व्यवस्थेत येण्याची गरज आहे, परंतु तुम्ही रिटायर शिक्षकांना पुन्हा आणताय, परंतु शिक्षक भरती घेण्याचं तुमच्यात धाडस नाही. मुळात व्यवस्थेला खऱ्या अर्थाने प्रश्न विचारावा होतो. मुंबईतल्या किती शाळा मराठी तुम्ही टिकवल्या आहेत, किती शाळा टिकत आहेत, हे खऱ्या अर्थाने प्रश्न. इंटरनॅशनल शिक्षण यावं, परंतु ते पदवीनंतर लोकांना कळलं पाहिजे की इंटरनॅशनल हे शिक्षण आहे. परंतु शाळेपासून जर जिथे संस्कार दिले जातात, आमच्यावर संस्कार झाले कारण की आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो. आज आमच्यावर आमच्या बोली, आमचं वागणं, आमचं राहणीमान हे सगळं आम्हाला संस्कार झाले कारण की आमच्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी आम्हाला ते संस्कार रूपी ज्ञान दिलं. अहो, गंगाई, अहो, जगातला सगळ्यात मोठा, मी म्हणेल जगातला, देश वगैरे नंतरची गोष्ट आहे, परंतु जगातली सगळ्यात मोठी व्यवस्था आणि सगळ्यात मोठं महत्वाचा या वैचारिक पार्श्वभूमीचा महत्वाचा घटक जर कोण असेल तर तो शिक्षक आहे. आज त्यालाच तुम्ही मारताय, त्यालाच तुम्ही संपवण्याची भाषा करताय, त्यालाच कुठेतरी संपवू पाहताय. मग माझी येणारी पिढी ही घडेल कशी घडणार? आज मराठी टिकवायची असेल तर मराठी शिक्षक पण टिकला पाहिजे. आज मराठीला कुठेतरी या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज होती, परंतु कुठेतरी इतर माध्यमांच्या शाळेंनी मराठी माध्यमांच्या शाळेवर संपवण्याचं हे खऱ्या अर्थाने पाप महाराष्ट्रात सुरू आहे. तुमची आमची भाषा जगली पाहिजे. तुम्ही इतर प्रांतात जावा, त्यांची भाषा ते जपतात, त्यांची भाषा ते जगवतात, त्यांची भाषा ते वाढवतात, परंतु महाराष्ट्रात कुठेतरी हे खऱ्या अर्थाने कुठेतरी आपण मागे पडतो. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमानच नाही, आपल्या भाषेचा आपल्याला स्वाभिमानच नाही. मुळात कुठेतरी आमचे सन्माननीय राज ठाकरे साहेब येतात, एखादं भाषण करतात, त्यावेळी आमचं रक्त सळसळतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आमचं रक्त सळसळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आमचं रक्त सळसळतं. फुलेशाह आंबेडकरांची नावं आली की आमचं रक्त सळसळतं. परंतु ते तितकंच, एखादा नेता भाषण देतोय म्हणून आम्ही खालून घोषणा देतो, ते तितक्या पुरता मराठी नाहीये. मराठीने माझ्या संबंध देशाचं नेतृत्व एक वेळेस केलेलं आहे. संबंध देशाला वैचारिक पार्श्वभूमी देणारा माझ्या महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे. हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आम्ही या महाराष्ट्राला आणि या देशाला महाराष्ट्राशिवाय पर्याय नाही, या मराठी जनांशिवाय पर्याय नाही, हे तुम्ही आम्ही उमगलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपली मुलं जे काही आता पाल्य आहेत, पालक ऐकत असतील माझे, मला त्यांच्याबद्दल मला काही खेदात्मक म्हणायचं नाही. इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे. पण माझ्या शिक्षण व्यवस्थेत पण इंग्रजी भाषा आहेच की. मुलांना इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे मी म्हणत नाही, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही आम्ही, इंग्रजी भाषा जर त्यांना महत्वाची वाटते, म्हणजे ज्या ज्या पालकांना महत्वाची वाटते त्यांना मला सांगायचं वाटतं की तुमचं शिक्षण देखील एका मराठी माध्यमाच्या सर्वसामान्य शाळेत झालेल्या जी गव्हर्नमेंटची शाळा होती. आज या गव्हर्नमेंटनी काय व्यवस्था आहे, ही व्यवस्थाच मुळात कुठेतरी बदलण्याची गरज आहे. कारण या व्यवस्थेने मराठी शाळा गिळल्या, अनेक भलाढ्य अशा संस्था चालकांच्या गळ्यात घातल्या आणि त्यांनी मग अफाट पैसा कमवण्यास त्यातून सुरुवात केली. मुलांकडून फीस घ्यायच्या, डोनेशन घ्यायचं, याच्यामुळे कुठेतरी मराठी शाळेत जाणंच आणि मुळात व्यवस्था. आज मी बऱ्याच गोष्टी बऱ्याच महानगरपालिकेच्या शाळेत शिकतो. काय अवस्था आहे हो शाळेंची, काय अवस्था आहे. एक सिस्टम तयार केली जाते, त्या सिस्टमनुसार वागायचं. आजकाल हे मोबाईल नावाचं डबडं आले, त्यात फक्त फोटो काढायचे, शिक्षण अधिकाऱ्याला पाठवायचे, एखाद्या ऑफिसरला पाठवायचे, हा हे बघा आमचे शिक्षक शिकवतात. अहो, तो काय शिकवतोय त्याला तरी मुळात कळतं का कुठे, तो काय लिहितो फळ्यावर हे देखील त्याला कळत नाही. अशी शिक्षकांची व्यवस्था आहे आणि मी ही जवळून बघितले. ही अवस्था आहे शिक्षकांची. मुंबई महानगरपालिकेतलंच मी सांगतो, ही अवस्था आहे शिक्षकांची. ज्याला लिहिता वाचता येत नाही तो शिक्षक आहे, तिथे 80-80, 90-90, 1-1 लाख रुपये पगार घेतोय. मुळात कशासाठी घेतोय माहित नाही, त्याच्यातनं नैतिकता आहे, मॉरल व्हॅल्यूज आहे, काहीच नाही, परंतु तो इतक्या स्वरूपाचे पगार घेतोय. आज हे बोलतोय, हे कुठून हे सगळी व्यवस्था बघितले डोळ्याने म्हणून तुमच्यासमोर व्यक्त होते. खऱ्या अर्थाने ह्या व्यवस्थेला कुठेतरी बदलण्याची गरज आहे. आज शिक्षण व्यवस्थेने या सगळ्या गोष्टीवर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आहे. कोणी हे ऐकत असेल तर त्यांनी खऱ्या अर्थाने या शाळेवर लक्ष देण्याची गरज आहे. खरंच त्या शिक्षकाची पात्रता आहे का तितकी, तो मुलांचे खरंच नैतिकता शिकवतोय का, नैतिकता पाहतोय का, खरंच संस्कार रूपी शिक्षण त्यांना देतोय का, याच्यावर तुम्ही आम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. एखाद्या शिक्षण मंत्र्याने व्यवस्थेने अभ्यास करणेच गरजेचं आहे, पण खरं आपण त्याच्यावर अभ्यास करतोय नाहीच ना.
आज एखादी शाळा बंद पडते, बंदच पडते, पण ती का बंद पडते याची कारणं तुम्ही आम्ही शिकून म्हणजे खऱ्या अर्थाने हे करत नाही. बघा, ज्याला मराठी येतं तो मराठी शिकवतो, ज्याला गणित येतं तो गणित शिकवतो, ज्याला सायन्स येतो तो सायन्स शिकवतो, ज्याला इंजिनिअरिंग येतं तो इंजिनिअरिंग शिकवतो, ज्याला मेडिकल येतं ते मेडिकल शिकवतो, पण ज्याला काहीच येत नाही तो शिक्षण संस्था चालवतो. ही आमची आजची दशा आहे शिक्षण व्यवस्थेची. मंडळी, पुन्हा जाता जाता एकच आवाहन करेल, मराठी जर जगवायची असेल, मराठीपणा जर टिकवायचा असेल, हे सळसळतं रक्त जर टिकवायचे असेल तर माझी भाषा टिकली पाहिजे. आणि भाषा तेव्हाच टिकेल जेव्हा मराठी शिक्षक टिकेल. ही शिक्षक टिकवण्याची व्यवस्था, ही शिक्षक टिकवण्याची मोहीम तुम्हा आम्हाला आज स्वीकारायची आहे. खऱ्या अर्थाने आपले जी काही मुलं असतील, घरातली बालकं असतील, माझ्या घरात पण 2 बालकं आहेत, आज मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवतो का माझी कॅपॅसिटी नाही इंग्रजी माध्यमातल्या शाळेत घालू शकतो. माझ्या घरात पण 2 मुलं आहेत, पण ती इंग्रजी माध्यमात नाही शिकत. ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत ती मुलं शिकतात आज, कारण मला माहिती आहे त्या शाळेतून मला खऱ्या अर्थाने ह्या मुलं घडणार, यांना संस्कार. तुम्ही 2 मुलातला फरक बघा ना. इंग्रजी माध्यमाचं एखादं फुफ्फुसं पोरगं उभं करा आणि एखादं मराठी माध्यमाचं पोरगं उभं करा, ते बघा किती चपळ असतं, पळपळ पळपळ पळतं. परंतु त्याला कुठे इंग्रजी माध्यमाच्या पोराला पळायला लावलं तर ते एखादं कुठेतरी अडकून पळतं. हा फरक आहे. आम्हाला शारीरिक शिक्षण देखील मराठी माध्यमाच्या शाळेने दिलंय, आम्हाला संस्कार देखील मराठी माध्यमाच्या शाळेने दिले. ते मॉमला डॅड म्हणतंय पण दुसऱ्या क्षणी त्याला म्हणतंय म्हणजे एखादी शिवी मारतंय, परंतु मराठी माध्यमाचं पोरगं म्हणतंय की आमच्या शिक्षकांनी सांगितलंय की आई वडिलांचा म्हणजे आदर केला पाहिजे, घरी गेल्या गेल्या हातपाय धुतले पाहिजे, पाया पडलं पाहिजे आणि जेवताना प्रार्थना केली पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण मराठी शाळेत दिलं जातं. परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काय शिकवलं जातं, कुठले संस्कार दिले. मी स्वतः इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नोकरी केलेली आहे, मी तुम्हाला त्यामुळे सांगतोय, मी जवळून अनुभव घेतलाय. काही नसतं, हा सगळा फपाटा आहे सगळा. फक्त मुलं इंग्रजी माध्यमात शिकली म्हणजे मोठी, काय मोठी होतील. जगातले देशातले सगळ्यात मोठे IAS अधिकारी हे मराठी माध्यमात शिकलेले, आर्ट्सने शिकलेले, काय मोठी होतात. मुलांची IQ लेवल वाढली पाहिजे, त्याची विचार करण्याची क्षमता वाढली पाहिजे, हे शिक्षण मराठी माध्यमात दिलं जायचं. शिक्षक गाऊन गाऊन हातवारे करून मुलांना शिकवायचे, हे इंग्रजी माध्यमात नाही होत आहे. तुम्ही आम्ही ह्याची खऱ्या अर्थाने जाण ठेवली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने माझं शेवटचं आणि खूप तळतळीने आणि मनापासून आवाहन करतोय की या मराठी शाळा तुम्ही टिकवा, जगवा आणि वाढवा, तरच महाराष्ट्र जगेल, टिकेल, वाढेल आणि त्याची प्रगती देखील होईल आणि तो एका उंच शिखरावर देखील असेल. एवढंच बोलतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.